सुतार लोहार कुंभार यांच्यावरच अन्याय का कुठेतरी या ठिकाणी राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आमच्या मागण्या विचार करा. हाके सरांवर अनेक हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत. हाके सर आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी आज हाके सरांनी आपल्याला मुंबईचे हात दिलेले आहे. सर्वांनी खून गाठ बांधली पाहिजे. सर्वांनी त्यांना या ठिकाणी वचन दिलं पाहिजे. आमच्या निमगावच्या वतीने या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या वतीने ॲडव्होकेट यादव वकील साहेब आहेत, माजी सभापती दत्तात्रय भाऊ आहेत, सर्वच या ठिकाणी अंकुश दादा आहेत, आपले कर्मयोगी वाईस चेअरमन माऊलीवंकर साहेब आहेत. या ठिकाणी सर्वच या ठिकाणी सगळ्या कानाकोपऱ्यात कोणी या ठिकाणी सर्वांची नावं मी घेत बसत नाहीये. या ठिकाणी समाज बांधव स्तरे प्राथमिक लोक आलेले आहेत. तुम्ही विचार करा, भुजबळ साहेबांना ओबीसीचा जेव्हा भुजबळ साहेब ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस छाया मंडळींनी इंदापूरमध्ये हजारो लोकांचा मोर्चा काढला होता. या ठिकाणी सगळे समाज बांधव रस्त्यावर उतरले होते. नवे नवे नुकताच इंदापूरला ओबीसीचा मोर्चा झाला, मेळावा झाला असेल. आपण त्या ठिकाणी व्यक्त झाला होता त्या मोर्चामध्ये. न भूतों भविष्यतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा मोर्चा हे सगळे समाज बांधव जनतेशी कनेक्ट असणारे नेतृत्व सगळे आणि प्राथमिक स्वरूपात आलेले आणि त्या ठिकाणी मोठा मोर्चा या ठिकाणी केलेला आहे. सर आम्हाला तुमचा अभिमान आहे, निमगावकरांना तुमचा अभिमान आहे, इंदापूरकरांना तुमचा अभिमान आहे. तुम्ही जो संघर्ष करताय ओबीसीच्या मागण्यासाठी या ठिकाणी दिवस रात्र एक करत आहात. सर या ठिकाणी निमगाव केतकीच्या वतीने या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने आपण या मंदिरावरती आला. या ठिकाणी आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी मी एवढंच वचन देतो, या निमगाव इंदापूर तालुका कुठेही आपल्या पाठीमागे कमी राहायला कसूर पडणार नाहीये. तुम्ही आवाज द्या, तुम्ही या ठिकाणी हात द्या. हाकेला जागणारा हा समाज आहे. आज या ठिकाणी आमच्या सर तुमच्याकडे बसलेले लोक 40-40 वर्ष समाजाचं काम करत आहेत, ओबीसीचं काम करत आहेत. आज यांच्या वयाकडे जर बघितलं, आज सुद्धा आमच्या तरुणांना पाठवण्याचं काम सागर शेठ ही सगळी मंडळी करत आहेत. या ठिकाणी आज तरी या ठिकाणी त्यांची संख्या थोडी कमी असेल तरी प्राथमिक स्वरूपात मिटिंग आहे. मी एवढंच सांगेन की आम्ही सगळे बसून, वकील साहेब असतील, ॲडव्होकेट सचिन असेल, सगळे आम्ही बसून या ठिकाणी बाबासाहेब फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे प्रवर्ते तात्यासाहेब आम्ही सगळे बसून या ठिकाणी मार्ग काढू आणि जेवढे आपल्याला जास्तीत जास्त गाड्या इंदापूर तालुक्यातून काढता येतील. नाशिकचा मोर्चा असेल, सर नाशिकमध्ये इंदापूर तालुक्यातून 1 नंबरची लोक त्या ठिकाणी गेलते, 1 नंबर गाड्या आपण त्या ठिकाणी नेलत्या. त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर ओबीसीचे दैवत भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख करून या ठिकाणी सांगितलं की इंदापूरकरांची संख्या जास्त आली. मला अभिमान वाटतो. आता सर आम्ही कुठेही आपल्या या ठिकाणी आपण जो विडा उचललेला आहे त्या तो विडा आपला सार्थक ठरला पाहिजे. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगतो, मराठा समाजाला त्या काय द्यायचं तो आमचा मोठा बंधू आहे, परंतु ओबीसीवरती जो अन्याय होतोय, ओबीसीवरती जो या ठिकाणी चिकलफेक केली जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय ओबीसी. उपस्थित सर्व समाज बांधव, आजच्या निमगाव केतकीच्या या छोट्या परंतु विचारानं मोठ्या असलेल्या सभेकरता एकत्रित निमगाव केतकी पंचक्रोशीतील आमच्या सर्वच समाजाचे ओबीसी बांधव या ठिकाणी प्राध्यापक हाके सर उपस्थित झालेले आहेत. एका जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करू. झुंडशाहीच्या विरोधात उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आवाज उठवला आणि खऱ्या अर्थानं आपल्या न्याय हक्कासाठी जे अहोरात्र झटतायत, केवळ तुमच्या पाठबळाची, तुमच्या प्रेरणेची आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. प्राध्यापक हाके सर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भरोशावरती आपल्या हक्काची लढाई ते स्वतः लढतायत. 1 सप्टेंबर तर बरोबर का, 1 सप्टेंबर मुंबईवरती चाल करून ओबीसी ज्यावेळेस जातील त्यावेळेस उभ्या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडेल आणि हा इतिहास घडण्यासाठी नियोजित बैठक आज निमगाव केतकी या ठिकाणी अचानक आयोजित केली. अचानक आले तरी एवढे येतात, ठरवून आल्यावर किती येतील हे पहा. ओबीसी बांधव
या ठिकाणी जमलेले सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने आपण सर्वजण मुंबई वरती चालून जाणार आहोत त्यामध्ये आपले जे नेते मंडळी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण अगदी मोजक्या स्वरूपामध्ये करीत आहोत. त्यामध्ये ओबीसीचे महाराष्ट्राचे नव्हे तर आपल्या देशाचे एक झुंजार नेतृत्व, अभ्यास परिपूर्ण मांडणी आणि सामान्याच्या सामान्य घटकापर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके सर यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दत्ताभाऊ शेट्टे, अंकुदादा जाधव, आमचे गुलाब साहेब या तिघांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जोरदार टाळ्यामध्ये आपण प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचा सन्मान करीत आहोत. ऍडव्होकेट कृष्णाजी यादव आणि आपण सर्वांच्या हस्ते सन्मान घेणार आहोत. महादेवजी पाटील, महेश जटार, सुभाष भोग, माणिक भोग या ठिकाणी उपस्थित आपल्या एक प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सन्मान घेतोय. आपण हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. एका जोरदार घोषणा झाली पाहिजे. प्राध्यापक हाके सर तुम आगे बढ़ो. अरे क्या बात है. आओ विजय असो. फेकल्याशिवाय राहत नाही. यानंतर सन्मान होतोय हिंद केसरी समाधान पाटील, पैलवान समाधान पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. बाबासाहेब भोग, तात्यासाहेब गोळापुरे, आमचे ऍडव्होकेट सचिन राऊत, श्रीकांत करे, माऊली बनकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सर समोर 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 छगनरावजी भोंगळे, त्याचबरोबर उमेश ननवरे, महादेव पाटील, संतोष राजगुरू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान नंतर संपन्न. बापूरावजी सोळंकर, बापूरावजी सोळंकर आपले युवा नेते बापूरावजी सोळंकर यांचा सन्मान संपन्न होतोय. संतोष राजगुरू, माणिकराव भोग, बाबासाहेबजी भोग, कपिलजी हेगडे, उमेश ननवरे, त्याचबरोबर छगनरावजी भोंगळे ज्यांचे नाव अनाऊन्स केले त्यांनी लवकरात लवकर या. या ठिकाणी सन्मान होतोय बापूरावजी सोळंकर. यानंतर सन्मान होतोय किशोर महाजन हिंगणे, किशोर कमाल भानुदास हिंगणे, एक झुंजार नेतृत्व याचा सन्मान संपन्न होतोय. बबनरावजी पाटील, माणिकाबा भोग, चला लवकर तुम्ही, सुभाष भोग, छगनरावजी भोंगळे, मच्छिंद्रजी अभंग यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. चला लवकर. कांतीलालजी भोग, त्याचबरोबर साहेबराव मोहिते, साहेबराव मोहिते यांना चला लवकर. या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर यानंतर सन्मान संपन्न होतोय संपतरावजी टकले यांचा सन्मान या ठिकाणी सागरजी व्यवहारे, शिंदे सर, उमेश ननवरे, त्याचबरोबर तानाजी ननवरे, कपिलजी हेगडे यांच्या शुभांचे सन्मान होतोय. संपतरावजी टकले, बोला की. शिंदे सर. नमस्ते, बोला की. चालू आहे का आता मंदिरात? इथनं तरी 8:30 वाजतील. 8, 8:30. तुम्हाला म्हणलं आहे का 9 वाजता क्लिअर तुमच्यापाशी? बर 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 बर. आलेल्या सर्व समाज बांधवांचं, माझ्या होय, होय. भूमिशी बांधवांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आणि वेळाभावी आपण फक्त एक सन्मान घेतोय. सर, हे संत सावतामाळी ट्रस्ट निमगाव केतकीच्या जडणघडणीमध्ये या मंदिरापासून खऱ्या अर्थानं सुरुवात होती. सर्व समाज बांधवांना एकत्रित करण्याचं काम यावेळेस या निमगाव केतकीच्या या पावन पवित्र भूमीतून होते.
त्या अर्थानं खऱ्या अर्थानं यश हे या निमगाव केसरीच्या संत सावता महाराजांच्या पावन भूमीमधून सुरुवात होते. आपण या भूमीमध्ये आला, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. संत सावतामध्ये उत्कृष्ट अध्यक्ष, त्याचे सर्व सदस्य, सचिव, खजिनदार या सर्वांच्या शुभ हस्ते संचालक मंडळ, बोर्ड गॅदरिंग आणि सर्व संचालक बोर्ड, आमचे सर्व सहकारी, आता वेगळ्या भाऊन सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करीत नाही. सर्वच भविष्य बांधव आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाकेसर यांचा प्रेसच्या वतीनं सन्मान संपन्न होत आहे. आता जास्तीचा वेळ या ठिकाणी घेत नाही. सरांचा सन्मान याकरिता आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणावरती खऱ्या अर्थानं एक वादळ घोंगावत आहे. आरक्षण संपवण्याची भाषा केली जाते. आरक्षण हे असतं जातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि संविधानाने दिलेला अधिकार टिकवण्यासाठी. या खऱ्या अर्थानं लेखणीचे काम करणारे आमचे सर्व मीडियाचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम निमगाव केसरी आमच्या आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित झालेल्या सर्व ओबीसी समाज बांधवांचं या ठिकाणी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि ज्या हेतून आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत, हा हेतू खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये रुजला पाहिजे आणि आपण द्वेषाने पेट लुटलं पाहिजे. 1 सप्टेंबर 2026 मुंबई तुमची वाट पाहते. यासाठी प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाकेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा आणि पाठबळ द्यायचं असेल तर हजारोच्या संख्येने माझ्या इंदापूर तालुक्याचे तमाम ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित झाला पाहिजे. कारण सरकार हे डोक्याची भाषा समजतं. डोक्यामध्ये काय चाललं हे सरकारला समजत नाही. डोक्याची भाषा त्यांना नक्कीच पडते. म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाकेसरांचं जोरदार आपण टाळ्यामध्ये स्वागत करूया. आणि या ठिकाणी ऍडव्होकेट श्रीकांत करे वकील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. कुठलं गाव आहे? बाकी नाही का असू द्या. ते स्त्रियाचाच नाही सारखं पण माननीय हाकेसर त्याचबरोबर हिंगे साहेब, आपले नेते यादव तात्या, त्याचबरोबर अमृतदादा जाधव, सभापती आपले दत्तात्रय शेडे, तात्यासाहेब बोडापुळे,